सैफ अली खान हल्ला प्रकरणी एका महिलेला बंगालमधून अटक, आरोपीशी कनेक्शन असल्याचा संशय। पनवेलमधल्या भोकरपाडामध्ये परप्रांतीयांची दादागिरी, मराठी कुटुंबावर घर खाली करण्यासाठी दबाव। दादागिरी एवढी झाली का तुझी? मुंबई पालिका निवडणुकीच्या कामाला लागा, सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना सूचना, प्रत्येक वॉर्डमध्ये नेमणार पालक नेता। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती आज महत्त्वाची बैठक, बीड प्रकरणावर चर्चेची शक्यता, धनंजय मुंडे उपस्थित राहणार का याकडे लक्ष। शिवसेना ठाकरे गटाला मुंबईमध्ये मोठा धक्का, उपनेत्या राजूल पटेल यांचा शिंदे गटात प्रवेश, उमेदवारी नाकारल्यानं होत्या नाराज। वाळूवाल्यांना सोडून द्या, विखेंना भोवणार वक्तव्य, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस, 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, धनंजय देशमुखही एक दिवसीय उपोषण करणार। राज्यात 10,000 पोलिसांची होणार भरती, फेब्रुवारीनंतर प्रक्रिया, डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती। पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीचं वेळापत्रक अखेर जाहीर, 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार मुलाखती। यंदाच्या हंगामातला पहिला हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये दाखल, एका पेटीला 10 ते 15,000 रुपयांचा दर। पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रा होणार सुरू, तर भारत चीन दरम्यान थेट विमानसेवाही सुरू होणार, परराष्ट्र सचिवांच्या बैठकीमध्ये हा निर्णय।